कीर्तनकार मरतोय, महाराज मरतोय, संत मरतोय, प्रपंचित मरतोय, पैसे कमवणार मरतोय, कोणी बी मरतोय. फक्त या ओळीचा अर्थ असा आहे, कमीत कमी साधूच्या समोर तरी आपला जीव या देहाला सोडून जावा. याच्यातला देह पुढीतला आत्मा कधी निघावा? साधूच्या समोर. साधूचं नाव घेता घेता मी सांगत असतो, पण तेवढा टाइम नाही. आमच्या मातंग समाजाच्या चंपाबाई होत्या, कोणत्या नावाच्या होत्या? आणि त्या माऊलीने एकच इच्छा केली की माझा जीव जाताना भगवान बाबा जवळ असावा. निम्या रात्रीला भगवान बाबा दुसऱ्या गावात त्या गावात गेले आणि त्या माऊलीचं मुंडकं मांडीवर घेणं आणि तिनं राम म्हणून प्राण सोडणं. किती उद्धार झाला असेल? कमीत कमी साधू मरतानी आपल्या जवळ असाव. जवळ नसाव, साधूचं नाव आपल्या मुखातून निघावा. आपला उद्धार झाल्याशिवाय काकड हिऱ्याच्या चंपाबाई कशा झालं? आणि त्यांचा जसा उद्धार झाला तसा आपल्या मुखातून मरतानी काहीतरी एखाद्या मोठ्या साधूचं, आपल्या गुरुचं, देवाचं नाव यावा. नाहीतर आपल्या ध्यानात येते, अरे ती पोरगी बोलली का, तिच्या पोरीचं कसं चाललंय, मग आता काय करा, माझं जे हे 2 अंगठ्या ते राखी नाही का, तेवढं माझ्या पोरीला देऊन टाका, तेवढी माझी शब्द मोडू नका. पुन्हा कुठे राकेट कमवायला मागायला आल्याशिवाय राहत. आणि ती जयाचे मरणी जयाचे आठवे तोटेची गती ते पावे. मारतानी जी आपल्या ध्यानात येईल का, कुणी मी मरो कुणी मरो, मारताना जी आपल्या ध्यानात येईल आपल्याला त्याला जन्म घ्यावा लागतो. एक महान संत होते आणि त्यांनी मरायच्या टायमाला बांधले खेटर, जुन्या भाषेत सांगतो जोडा खेटर. आणि ते मरायच्या टायमाला त्यांना काय वाटलं, आता एवढं मोठं नवं खेटर बांधले, मला मारावं लागायला. मारताना त्यांच्या ध्यानात काय आलं? खेटर. त्यांना रोहिदासाचा जन्म घ्यावा लागला, जन्मभर खेटर शिवावं लागले. आमचा एक राजाचा त्याग केला, जडभरत राजा सगळं सोडून दिलं आणि वनात गेला, हरणाचं पिलं सांभाळलं. मरायला लागले, माझ्या हरणाचं कसं होईल, माझ्या हरणाचं कसं होईल, मी आणि हरणच होऊन आलं. असो आयसी रण उत्पत्ती, सैन्य मारिले मारुती, तव सन्मुख झाला लंकापती, मरणावृत्ती दाखत. त्याला म्हणायचं बघा वीर, काय म्हणायचं? वीर. आमच्या मारुतीला तुकोबराने एक वाक्य दिले, शिवराणी वीर धीर, स्वामी काजी को सादर सादर. आमच्या कबीरजीचा दोहा आहे बघा, जननी जने ऐसे पूत, भक्त दाता और शूर, ना जने तो बाज भली, मत गवाये नूर. कबीरजी म्हणले, जर कोणा जन्मला एकतर भक्त जन्म, एकतर दान करायला जन्म, नाहीतर एकतर शूर जन्म. आणि त्याच्यापेक्षा जर घेतलं जन्मला का, त्यापेक्षा नाही जन्मलेलं बरं. आणि हनुमानजी आता सांगतो, हनुमानजीने सगळे मारले. मारुती पुन्हा रावणाच्या पुढे गेला, पुन्हा उभं राहिलं. ते म्हणा आता हेवा चुकी नाही. पुढे आल्यावर काळ पुढे येऊन उभं राहिले, आपण काय म्हणू? पण आमच्या साधू संतांनी सांगितलं, काळ देहासी आला खाओ, आम्ही काळ देहासी आला खाओ, आम्ही तुम्ही मध्ये सिम सोडला, आम्ही आनंदी जवान ताकद निजते, जे सैन्य मारले हनुमंते, आताल्या मजबवते, कोण कपिते निवारिलं राजावर गावरलं ना. आता काय करणार मला, सगळे मारले होते तेवढे पळून गेले, जवळ होते ते पुढे राहिलाय. आणि शेपटाला शिपूट पेटलेले हातात काय गदा नाही, थांबाया रावणाच्या पुढे उभं राहिलं. कोण वाचू दे तुला, कोणी आहे का सोडू ना? रावण म्हणून नाही, मग सोडू का मी? आकिया कुमार केला पुराण, इंद्रजितासी रणवेदरा, आणि रणे मारिले निशाचरा, कोण वानरा निवार. राजा रावणाच्या मनातला संकल्प आहे, मुर्ग जीवाचं होतं अक्षय कुमार, तो गेला मेला
राजा रावणाचा थोरला मुलगा इंग्रजीत त्याचा लय भरवसा होता. त्याला 2 टोळे खाल्ले. किती खाल्ले? असले काय भांडणात सुरू असते बघा. पहिल्या सूट जो सुरू आहे का त्याला 2च फटके द्यायचे. ते पुन्हा भांडणात ये नाही हे भांडणाचं सांगावं लागतं रामायणात. या गोष्टी आप माहिती असावं रामायणाची प्रपंचातल्या जीवनाची काय जीवनाच्या सर्व प्रश्नाचे उत्तर आहे. उगा यायला बा ताणले केलं नाही 2 फटक्यात पुन्हा ते पुढे आलं नाही पाहिजे. मग बाकीचे किती बी मारा कुणीच पडवायला येत नाही. अरे इंग्रज राजाला म्हणतोय ज्याच्या जीवावर भरोसा होता त्याला टोले बसले ते काय मला सोडवायला येत नाही. आणि वादळ काय पुढून हालत नाही. रावणा तुझ्या दाई माते कपी मने म्या तोडावे आते परी मज वारिले रघुनाथे जे तुझनी जास्ते मारावे. माणूस किती विधट असावा हा सांगायला टाईमच नाही. लय धट आहे आणि जिथं काही हाडोळीने रान काय का त्या दर्यात एक कमी सोडायचं लय धट सुद्धा. आणि तिकडून ती घार वाटायची घार घार कशी वाटायची माहिती का आणि ते ठप सुद्धा असावा. घार माहित नाही का काय उपयोग नाही तुझा डोक्यात दर्यात वरगला का ते राम सुद्धा म्हणतो मला जातो एका पण बोलतोय सत्य काय मला आतमध्ये जातो चौकीला होता. पण तू घाबरलं त्याला काय कळलं राजा रावणाचं तत्व झालं कवा हनुमानजी सत्य देणारा पुढं राहिलं ते म्हणा घाबरू नको. कोण म्हणलं हनुमानजी तुला देणार ते म्हणा घाबरू नको. मी तुझे एका नकाने 10 मिनिटाची मुटके फोडले असते. पण काय करू माझ्या मालकानं मला येसन घातली रे. मालकाने सांगितले फक्त रावण मारू नको. वाचलास म्हणून जगलास नाहीतर तुला पुढच्या शनिवारचा परसाद घेऊन देणार असता मी. श्रीराम मर्यादा रेखा कपी सिंधुलंग वेदेका तेने वाचविले दशमुखा मरण मुखा वचन नमोडी बोलिले ते बोलले ते एक रेषा असते. वचन म्हणजे शब्द म्हणजे प्राण जे आहे पण वचन वचन ही रेषा असते. मारुद्राय म्हणला मी रेषा वलांडणार नाही. नाही. रेषा कुणा वलांडली हो आई साहेब सीता देवी यांच्या गुरुच्या मालकीने रेषा वलांडली. कुणाची लक्ष्मणजीची तुम्ही सांगता